मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे दोडक्यांचा ठेचा। हे बघा, मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। मी लसूण शिलून घेतलेला आहे आणि 4 दोडके घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। हे वजनीप्रमाणे अर्धा किलोला थोडे कमी आहेत। आता मी यांना चांगले हे शिरा काढून घेते आणि आपण खोबरं किसतो ना, त्या किसणीने किसून घेणार आहे। खूप छान लागतो हा दोडक्यांचा ठेचा। आधी मी हा तवा ठेवून घेतलेला आहे गॅसवरती आणि मिरच्या भाजून घेते। या चांगल्या मिरच्या मी भाजून घेते। आता त्यानंतर आपण गिलक्याचं हे करू। मग हे बघा, असे मस्त भाजून घ्यायचे। आता मी लसूण टाकून घेते, ते पण भाजून घेते। जास्त काळाही नाही होऊ द्यायच्या मिरच्या, थोडेसे तर मस्तपैकी भाजून घ्यायचे। लसूणला पण जास्त दाग नाही पडू द्यायचा। आता हे सगळं उतरून घे। भांड्यामध्ये मी काढून घेतले आहेत, हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहे, लसूणही भाजून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता ही कोथिंबीर टाकून घेते आणि आता मी मीठ टाकून घेते आणि हे आता वाटून घेईन बारीक। ठेचून जरी घेतलं खलबत्त्यामध्ये तरी चालेल। आता हे शिरा सगळ्या मी अशा काढते। बघा, आपलं बटाटे किसायचं राहतं ना, त्याच्याने मी असा शिरा काढून घेते मी सगळे। हे बघा, आणि हे असं कापून घ्यायचं मागून पुढून, परत हे तसेच करायचं। हे सगळे मी असे सगळे शिरा काढून घेते, मग तुम्हाला दाखवते। आता मी शिलून घेतले आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून टाकलेले आहेत। आता आपल्याला ठेचा बनवायचा आहे ना दोडक्यांचा। आता बघा, ही खोबरं किसायची किसणीने मी हे असं सगळे किसून घेते। हे बघा, असे किसावं लागतात। आता मी हे किसून घेते, सगळे किसून घेणार आणि ठेचा पण मिक्सरमध्ये फिरून घेतला मी। तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळात। या मस्तपैकी केलं ना असं, या पद्धतीने ठेचा खूप चव लागते। वेगवेगळ्या भाज्या करून खायच्या, मुलांना पण द्यायच्या, आपणही खायचं। काही मुलांना दोडके आवडत नाही, मग हे ठेच्यामध्ये करून द्यायचं, छान लागतात तोही। हे बघा, मी सगळं शिलून घेतलेलं आहे आणि हे लसूण मिरची आणि मीठ हे मी मिक्सरला फिरून घेतलेलं होतं। आता मी तवा ठेवून घेते। हे बघा, गॅसवरती तवा ठेवून घेतला आहे। त्याच्यात आता मी तेल टाकून घेते। थोडी मोहरी टाकून घेते, थोडं जिरं टाकते बघा, आणि हा ठेचा तळून घेते। असा मस्त तळून घ्यायचा तो ठेचा। कोणी कांदे चिरून घालतं, कोणी टमाटेही टाकतं, पण मी साधाच हा ठेचा बनवणार आहे, दोडक्यांचा ठेचा। हे सगळे आता दोडके टाकून घेते आणि याला पण चांगले परतू देते। आता असं परतून घेते। स्लो गॅसवरती करायचं आहे, तेव्हाच होऊन जातात हे। खूप छान चव लागते। तुम्ही थोडी हळद घालून घ्यायची त्याच्यात आणि परतत राहायचं। त्याचं पाणी सुटते ना, मग गिलक्याचं पाणी, चांगलं तेल सुटेपर्यंत असं परतत राहायचं। लगेच होतं ते। खूप छान लागतो हा ठेचा, साधा सोपा, चवीला खूप छान लागतो। मुलांनाही समजत नाही, मुलंही खाऊन घेता, आवडीने खाता मुलं। तुम्ही नक्की करून बघा। माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
हे बघा अजून हे पाणी आटलेलं नाही आहे. असे परतावतच राहायचं सारखं, खाली लागत पण नाही आणि छानपैकी होते. दोडक्याची चटणी म्हणू शकता, दोडक्याचा ठेचा म्हणू शकता तुम्ही. हे बघा चांगलं तेल सुटून गेलं आहे आता आणि दोडके पण चांगले शिजून गेलेले आहेत, वाफून घेतलेले आहेत ते तेलामध्ये. आणि आता हा ठेचा काढून घेते सगळा एका प्लेटमध्ये. आणि मी भाकरी करून घेतलेली होती. गरम गरम भाकर, गरम गरम दोडक्याचा ठेचा. या मग जेवायला आता. आणि शेअर करा, सबस्क्राईबर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे दोडक्याची चटणी किंवा दोडक्याचा ठेचा.